नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत दह्यापासून कढी. तर यासाठी मी दही घेतलेलं आहे, कोथिंबीर, बेसन पीठ, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि इकडे आहे कढीपत्ता. तर सगळ्यात आधी इथं मी गॅस ऑन करून तेल तापत ठेवलेलं आहे. आपलं तेल तापतंय तोवर आपल्याला हे जे दही घेतलेलं आहे मी, या दह्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे, बेसन टाकायचं आहे. त्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, कारण या स्टेजला जर आपण मीठ टाकलं ना तर आपली कढी फुटत नाही, 99% फुटतच नाही कढी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे. आधी नॉर्मल थोडंसं पाणी टाकले आणि आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या आणि जरी झाल्या तरी आपल्याला त्या मोडायच्या आहे. जोपर्यंत सगळं गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत हे आपल्याला अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून हलवायचं आहे. तुम्ही ह्या स्टेजला पाणी घालू शकता जास्त, किंवा नंतर कढईमध्ये ॲडजस्ट ज्यावेळेस आपण कढी करू त्यावेळेस सुद्धा तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने. तर आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत सगळ्यात आधी मोहरी. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि मोहरी आपली छान अशी तडतडली पाहिजे, कच्ची राहिली नाही पाहिजे मोहरी. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची आणि लसूण. हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस हा बारीक करायचा आहे, जेणेकरून आपले हे जे टाकले आपण ते जळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला बारीकच करायचा आहे गॅस. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. हळदसुद्धा आपल्याला ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर हळदसुद्धा जळू शकते, त्याच्यामुळे आपल्याला बारीक करायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपण जे दही, बेसन आणि मिठाचं जे बनवलेलं आहे बॅटर ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे ज्यावेळेस आपण टाकतो ना त्यावेळेस आपल्याला असं चर्र असा आवाज येतो, एकदम छान अशी फोडणी बसते त्या कढीला. आणि मग याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुम्हाला किती कढी पातळ किंवा कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. शक्यतो आपण भातासोबत खात असतो कढी, सो थोडीशी पातळच ठेवायची. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. साखरसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. तर आता मी तर साखर टाकल्यानंतर पण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते सगळं. त्याच्यानंतर मी गॅस गॅस बारीकच केलेला आहे आता, आणि याच्यामध्ये मी परत एकदा पाणी टाकते, कारण मला थोडंसं वाटलं टाकावं म्हणून मी परत ॲड केलेलं आहे पाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला आता यानंतर गॅस हा मोठा करायचा आहे, ढवळायचा आहे आणि गॅस हा मोठा करून ठेवायचा आहे. आपल्याला या कढीला एक उकळी काढायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आपल्या कढीला आलेली आहे. मी मोठा केला होता गॅस आणि आता मी परत गॅस बारीक केलेला आहे आणि परत एकदा आपल्याला हे कढी आपली व्यवस्थित अशी ढवळायची आहे. छान अशी कढी आपली तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कोथिंबीर. भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि परत एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करा. तर झाली आपली कढी तयार. तर तुम्ही पण अशा पद्धतीची कढी नक्की करून पहा. तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि फुटणार पण नाही तुमची कढी. तर ज्यावेळेस तुम्ही जर माझी रेसिपी पाहून जर कढी बनवली तर नक्की मला कॉमेंट करा कशी झाली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत घ्या आपापली काळजी. धन्यवाद.